मी अपूर्वा जाधव. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत करत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सोलापूर विद्यापीठात इंडस्ट्री व इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन मीट संपन्न. सोलापूर विद्यापीठ आयोजित राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेचे पुरस्कार वितरण समारंभ संपन्न. आता पाहूया सविस्तर बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात बुधवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभाग अंतर्गत असलेल्या बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पश्चिम विभाग मुंबई आणि विद्यापीठातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अभ्यास मंडळे विभाग यांच्यातर्फे इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन मीट पार पडली. यावेळी व्यासपीठावर प्रिसिजन कंपनीच्या संचालिका डॉक्टर सुहासिनी शाह, प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पश्चिम विभागाचे उपसंचालक NN वडोदे, स्मृती ऑर्गॅनिक्सचे HR प्रमुख कमलाकर गज्जम, महाराष्ट्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसचे रोहन कुर्री आदींची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी बोलत असताना कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले, सरांनी सांगितल्याप्रमाणे अप्रेंटिसशिप ही जी पद्धत आहे ही फार जुनी पद्धत आहे. ही आजची पद्धत नाहीये. ही पूर्वी व्होकेशनल प्रोग्रामसाठी होती किंवा इंजिनिअरिंग कॉलेजच्या काही मोठ्या इन्स्टिट्यूटसाठी होते. बऱ्याच वेळा आमच्या इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटला तो कमीपणा वाटायचा. आम्ही अप्रेंटिसशिप म्हणून आमची मुलाखत झाली. आजची गरज आहे, आजची काळाची गरज आहे. म्हणजे हा प्रकार ही जी सिस्टीम आहे फार पूर्वीपासून चालू आहे. इंडस्ट्रियल व्हिजिट हा पूर्वीपासूनचा प्रघात आहे. अप्रेंटिस हा पूर्वीपासूनचा प्रघात आहे. फक्त तो आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. आता आपण ओल्ड वाईन इन न्यू बॉटल अशा प्रकारामध्ये तेच परत सुरू करायला निघाला. ते करणं गरजेचं आहे. आज आमच्याकडे पोलीस भरती निघाले की PhD पास आउट लाईन मध्ये उभे असतात. माझा PhD असा का असावा, काय ही वेळ त्याच्यावरती यावी? कारण त्याला आम्ही एक्सपोजर दिलं नाही. त्याला कुठल्याही आस्थापनेचं एक्सपोजर दिलं नाहीये. आम्ही त्याच्याकडून BA चे सगळं कोर्सवर्क करून देतो. 80% मार्क मिळतात, 90% मार्क मिळतात. आम्ही MA करून घेतो, आम्ही PhD चे कोर्सवर्क करून घेतो. त्याला पब्लिकेशन करायला सांगतो. परंतु त्याला हे सांगत नाही की बाबा रे तू कुठल्या तरी एखाद्या आस्थापनेत जाऊन 4 महिने काम करून ये आणि त्याचं तुझं मोजमाप आम्ही करून घेऊ. आमच्याकडे माझ्या ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही येतो त्या इन्स्टिट्यूटमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू होता. कशासाठी? प्लेसमेंटसाठी नाही, ट्रेनिंगसाठी, OJT साठी मुलांना सिलेक्ट करण्यासाठी इंडस्ट्रीचे एक्सपर्ट्स येतात आणि त्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपमधून सिलेक्ट करून घेऊन जातात. आणि ते ज्यावेळी सिलेक्शन करून घेऊन जातात 4 महिने किंवा 3 महिने सुद्धा तो विद्यार्थी त्या आस्थापनेमध्ये काम करतो, त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो. त्याची जवळजवळ 50% गॅरंटी असते की हा विद्यार्थी तिथे प्लेस होणार. डॉक्टर सुहासिनी शाह यांनी इंडस्ट्री भेटीवेळी विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन त्याविषयी सखोल ज्ञान घेण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. एका युनिव्हर्सिटीतनं आली आहेत, नॉलेज साधारण सारखं आहे, तर तुम्ही काय बघणार त्या दोघातला कोणाला सिलेक्ट करणार? तर तुम्ही सॉफ्ट स्किल कडे वळता की ह्याला लीडर म्हणून काम करता येईल का, ह्याला ग्रुपमध्ये काम करता येईल का. तर ही सगळी सॉफ्ट स्किल्स ही जी गॅप आहे ही आता इन्स्टिट्यूट्समधनं भरून यायला लागलेली आहे. आम्ही 30 वर्षापूर्वी जेव्हा हा डोळ्यासमोर आलं आहे की हा गॅप आहे, तेव्हा असा प्रयत्न केला की सोलापुरातल्या इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजेसमध्ये जाऊन स्वतः विद्यार्थ्यांची बोलायला सुरू केलं. यातून स्वतः जाऊन लेक्चर्स घ्यायचा, मी बोलायची विद्यार्थ्यांची. पुढे पुढे कालांतराने इंडस्ट्री व्हिजिट्स कंपल्सरी झाल्या. पूर्वी नव्हत्या, फार पूर्वी, म्हणजे मी 20 वर्षापूर्वी बोलते, 25 वर्षापूर्वी, तेव्हा नव्हत्या. मग इंडस्ट्री व्हिजिट्स कंपल्सरी झाल्या. आम्हाला एक खूप वेगळी त्यांना आशा वाटली होती की आम्ही काही रिटायर्ड प्रोफेसर्स बरोबर मी बसून आम्ही खूप एक छान प्लॅन केला होता की जेव्हा इंडस्ट्री व्हिजिटसाठी मुलं येतील त्याच्या 2 दिवस आधी आम्हाला कॉलेजमधनं एक अर्धा तास मिळावा की ते काय बघणार आहे ते मुलांना प्रेझेंट करता यावं म्हणून, जो आम्हाला तेव्हा नाही मिळू शकला अनफॉर्च्युनेटली, कारण तुमचं सगळं टाइम टेबल टाईट असतं म्हणून शेड्यूल. पण असा विचार होता की मुलांची आधी अर्धा तास प्रेझेंट करून दाखवावं की हे बघा तुम्ही 2 दिवसांनी येणार आहात तेव्हा हे बघणार आहात आणि त्यात हे जास्ती मन लावून बघा. आणि मग आम्ही विचार केला होता की जी मुलं येत आहेत त्यांचं एक ग्रुप डिस्कशन घ्यावं की तुम्ही काय बघितलं, तुम्हाला यातनं काय आवडलं, काय करावं असं वाटेल. आणि त्यातून काही अशी चमक असणारी मुलं दिसतील ज्यांना आम्ही स्वतः घेऊ, अप्रेंटिस म्हणून घेऊ, त्यांना ट्रेन करू आणि ती कदाचित आमचे फ्युचर एम्प्लॉईज ते असू शकतील. यावेळी बोलत असताना
बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पश्चिम विभागाचे उपसंचालन NN वडोदे म्हणाले, ऑलमोस्ट म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे वेगवेगळ्या स्तरावर. तर NEP इम्प्लिमेंट करताना आतापर्यंत आम्ही जे काम करत होतो ते फक्त इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या मुलांसाठीच करत होतो. त्याच्यामध्ये डिप्लोमा आणि डिग्रीची मुलं होती. पण जेव्हा NEP इम्प्लिमेंट झाला आणि त्याच्यामध्ये सगळ्या संस्था नॉन इंजिनिअरिंग पण त्यात कव्हर झाल्या, त्यांना पण इंटर्नशिप आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या, मग मात्र थोडंसं आवश्यकता भासली ती म्हणजे की ह्या नॉन इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी पण काम करणं गरजेचं होतं. नॉन टेक्निकलचे BA, BCom, BSc आणि त्याला काही हे नाही म्हणजे कोणताही कोर्स असेल तर तो या स्कीमसाठी अप्लिकेबल होईल. आणि म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक डिसिजन घेतला की या मुलांना पण आपण अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम मध्ये आणूया, नॉन इंजिनिअरिंगच्या मुलांना सुद्धा, आणि त्यांनाही आपण 1 वर्षाच्या ट्रेनिंगच्या संधी उपलब्ध करून देऊ अंडर अप्रेंटिसेस ऍक्ट. म्हणजे त्यातनं त्या मुलांना स्टायपेंड पण मिळेल आणि ट्रेनिंग पण मिळेल. आणि आमच्याबरोबर ऑलरेडी जवळजवळ 5-1 हजार एस्टॅब्लिशमेंट आहेत अक्रॉस वेस्टर्न रिजन ज्या खूप क्लोजली काम करतायत. आणि म्हणजे अप्रेंटिसशिपसाठी सगळ्या संस्थांची म्हणजे ज्या सगळ्या इंडस्ट्रीज आहेत त्यांचे एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला ग्रीन फील्ड आहे. म्हणजे त्यांनी संपूर्ण आपल्यासाठी पूर्णपणे सगळ्या रस्ता मोकळा करून ठेवलेला आहे. दे आर रेडी टू ट्रेन एनी नंबर ऑफ पीपल. कारण याच्यामधनं काय होतं की एक सोशल ऍक्टिव्हिटी असलेली ही स्कीम आहे. त्याच्यामुळे त्यांचं CSR फंडिंग जे आहे ते आपण याच्यासाठी युटिलाइज करू शकतो. ते त्यांना खूप मोठा एक बेनिफिट आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 54,000 रुपये रिएम्बर्स करते प्रत्येक मुलामागे, तो एक बेनिफिट आहे. प्लस PF आणि ESIC चे जे काही लेबर कंप्लायन्सेस असतात त्याच्यातनं त्यांना सूट मिळू शकते. आणि असे इतर अनेक जे अनुषंगिक फायदे आहेत ते इंडस्ट्रीला मिळत असतात. त्याच्यामुळे इंडस्ट्री दे आर ऑलवेज वेलकमिंग अस. म्हणजे नंबरच्या बाबतीत आपल्याला कुठलाच प्रॉब्लेम नाहीये. या कार्यक्रमात सोलापुरातील विविध इंडस्ट्रीचे HR प्रमुख उपस्थित होते. यावेळी विद्यापीठातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉक्टर अनिल घनवट यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर आभार सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रुती देवळे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील उद्यम फाउंडेशन इन्क्युबेशन सेंटर यांच्यातर्फे राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेतील नवकल्पना व उद्योजक विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली हा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. पाहुण्यांचा परिचय अधिसभा सदस्य चन्नवीर बंकुर यांनी केला. या कार्यक्रमास प्रिसिजन कॅम्प शॉपचे चेअरमन यतीन शहा यांची मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, सविष्कार इंडियाचे देवदत्त जोशी, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अमित जैन, इन्क्युबेशन सेंटरचे प्रभारी संचालक डॉक्टर विकास पाटील, उद्यम फाउंडेशन इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गुरानी, सविष्कार इंडियाच्या दीक्षा यादव, अधिसभा सदस्य चन्नवीर बंकुर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात शक्ती व्हेरिएबल्सच्या सृष्टी शर्मा यांना 75 लाख तर ॲग्रोव्ही ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे महेश लोंढे यांना 25 लाख गुंतवणूक देण्यात आली. उत्कृष्ट नवउद्योजक म्हणून प्रथम बक्षीस विभागून मिलूक फूड प्रायव्हेट लिमिटेडचे शांतनू पाटील आणि लिक्शुअर सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडचे सर्जेराव दोळताडे यांना प्रत्येकी 10,000 रुपये देण्यात आले. दुसरे बक्षीस गोविंद एंटरप्राइजेसचे कल्पक शहाणे यांना मिळाले. या कार्यक्रमात सर्व संकुलाचे संचालक, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुन्हा पाहूया ठळक बातम्या. सोलापूर विद्यापीठात इंडस्ट्री व इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन मीट संपन्न. सोलापूर विद्यापीठ आयोजित राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न. धन्यवाद.